नमस्कार मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपल्या समोर एक अशी कंटेस्टंट आली आहे जी लावणी नृत्य गाणं म्हणजेच कोण आहे तुम्हाला कळलं असेल. तर आपल्या समोर आहे राधा पाटील. काय राधा पाटील, कशी आहेस तुम्ही? एकदम आज छान. सकाळपासून तुमचे इंटरव्ह्यू चालले आहेत. हां. थकवा आला जाणवला हो. असेल, पण तो थकवा तो वेगळा आहे आणि बिग बॉसच्या आधी 10 दिवसाआधी तो थकवा वेगळा असेल. हो. तर काय सांगणार याच्याबद्दल? बिग बॉस मध्ये शिकायला भेटलं खूप काही, की कसं असतं, लोक कशी असतात, एका माणसाची दोन रूप कशी असू शकतात, हे मला शिकायला भेटलं. बिग बॉसच्या पहिल्या जो पाऊल ठेवला, तू काय मन घेऊन गेली होती त्या घरामध्ये? मला लावणीबद्दल, परत माझ्या डान्स बद्दल मला इमेज ही दुसरी तयार करायची होती. बरोबर. लोकांचं जे दृष्टिकोन होतं माझ्याकडे बघण्याचं, ते मला चेंज करायचं होता. त्यासाठी मी बिग बॉसचा प्लॅटफॉर्म निवडला होता. पण एकंदरीत बघायला गेलं जेव्हा तुझा खेळ होता, तो पहिला वीक होता, तो जरा अजूनच वीक होता. तर बघायला गेलो की त्याच्यामध्ये तुला असं का वाटलं की मी वीक होते आणि तू जेव्हा रितेश सर जेव्हा आले पहिल्या 22 टक्क्यावर, तो बोलले की तुझा खेळ दिसत नाही. तू बॅकफूट वरती आहे. तू एक नृत्यंगना असून चांगलं तू फ्रंट हो, रो खेळणारी किंवा नाचणारी हे आहेस. तर तेव्हा तुझा काय विचार होता? पहिल्या भाऊच्या धक्क्यामध्ये जेव्हा मला सांगितलं भाऊनी की तू दिसत नाही असं तसं, त्याच्यानंतर मी माझ्यामध्ये सुधारणा आणली. मग मला जसं वाटेल तसं मी डान्स केला, कॉमेडी केली, इथे तिथे जाऊन गप्पा गोष्टी करणं वगैरे. मी मग चेंज झालं, मी पूर्ण चेंज केलं माझा गेम, की आपल्याला दिसायचं आहे तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. फुटेज मिळण्यासाठी तुम्ही सर्व काय करता म्हणजे टास्क करता. पण एकंदरीत तुला कुठला टास्क जो तुला एकदम अविस्मरणीय झालेला आहे आणि स्ट्रॉंग पण झालेला आहे? तेच लांडग्याचा हां. आहे तो, असं म्हणजे लक्षात राहण्यासारखं आहे. भांडणं पण झाली, परत हसणं पण झालं. छान वाटलं, काय नाही. एकंदरीत आपण असं बघायला गेलं की ज्यावेळी तुझा एक एक इमोशनल मी सीन बघितला तुझा आणि दीपाली मॅडमचा. त्या सीनमध्ये तू एवढी एकदम इमोशनल का झाली एकदमच? कारण की तू जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये पाय ठेवला तर तू सगळं घरदार सगळं बाहेर सोडून आलीस. मग त्यावेळी तुझं असं काय झालं? आईबद्दल म्हणजे का? हा हा. आठवण आली मला तिची खरंच खूप, कारण की असं कधी झालं नाहीये. 8 दिवस मी आईचा चेहरा न बघता माझे बरोबर. 8 दिवस गेले. अम, रोज तिला व्हिडिओ कॉल करणं, तिचा आवाज, पप्पांचा आवाज. मला असं झालं होतं, यार मला आईला बघायचंय, तर मला खूप जास्त रडायला आलं. आणि तेव्हाच मी बोलली की मला फेम वगैरे महत्वाचं नाही माझ्या आईपेक्षा. मी आता बाहेर आल्यानंतर मला आई बोलली, अरे मी तर तुझ्या सोबतच आहे, तू कशाला एवढं हे केलं, तू खेळायला पाहिजे होतंस असं असं. पण तुला असं का वाटलं की तू पहिली अशी कंडिशन की तू एक्झिट झालेली आहे, तर तुला असं वाटलं का तुला की निघू शकते? नाही. जेव्हा आतमध्ये आम्ही तिघ जण गेलो, तेव्हा जेव्हा भाऊंनी सांगितलं की राधा तुला काय वाटतं, तू सेफ असशील का नसणार, तेव्हा मी बोलली सेफ असणार, कारण की माझे फॅन्स मला वोट करणार आणि मला सेफ करतील, वा. हे मला वाटलं होतं. पण तसं नाही झालं. तर मला त्या शब्दांचा रिग्रेट वाटते की मला नाही खेळायचंय, मला घरी जायचंय, मी असं बोलली. तर मला परत चान्स भेटला तर मी नक्की त्याचं सोनं करून दाखवेल लोकांना. आणि दुसरी राधा काय आहे हे मी त्यांना दाखवेल. ते तर आधी दिसून आलं सगळं की हा लावणी विषय आहे. हा लावणी विषय हा पुरातन काळातून एक आलेला एक दर्जा आहे. पण हा दर्जा जो लावणीतून आहे ते बिग बॉसच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय बोलणं झालेलं आहे. पण हे आताच्या घडीला काय तुझं काय महत्व आहे? हा, माझं मत हे की आमच्याकडून जर खरंच चुकी होत असेल तर आम्ही त्या सुधरवणार, 100% सुधरवणार. कारण की आम्ही माझ्या पूर्ण शो मध्ये मी एकच लावणी करते आणि मी सांगत आली लोकांना की माझ्या एका लावणीमध्ये जर माझं काही चुकत असेल तर तुम्ही त्याच्यावरती टीका करा. कारण मी आधीपासून सांगते की हा लावणी शो नाहीये, हा डीजे शो आहे. गोंधळ, गणपती, पण बघण्याचा वेस्टर्न. दृष्टिकोन आता बदलला गेला आणि त्यावेळी राजवाडीमध्ये कसं एक पूर्ण भेटत हा, असते, ते पण आता आम्ही. कसं तो एक स्पेस असं डाऊन फेस मध्ये गेलेला आहे. हो, पण तेव्हाच पब्लिक पण वेगळं होतं. आत्ताच्या लोकांना जसं आवडतंय दाखवायला आम्ही तसं डान्स करतोय. आणि महिला वगैरे असतात त्यांच्यासाठी आम्ही गोंधळ, गणपतीचे डान्स वगैरे ठेवलेले आहेत, जे की त्यांना आवडेल बघायला. आणि बाकीच्या वेस्टर्नच्या मुली असतात की मुलांना, यंग पिढीला जसं आवडेल तसं आम्ही डान्स करत जातो. आणि लावणीचं बोलायला गेलं तर मी एकच लावणी करते आणि ती मी प्रॉपर करते. मी माझ्या शब्दांवरती ठाम आहे की मी प्रॉपर लावणी करते. तुझा स्ट्रॉंग कंटेस्टंट कोण आहे?
आणि तुझा एक कोणत्या व्यक्तीशी तुझं चांगलं बॉन्डिंग झालंय? आतमध्ये तर अनुश्रीच माझी बेस्ट फ्रेंड होती, तन्वी होती, रुचिता होती. आमची जी टोळी होती त्यामध्ये ते सगळेच मला छान वाटतात. वाव! ज्या प्रेक्षकांनी तुला कॉल लिहिलेला आहे, तर तू त्या प्रेक्षकांना काय सांगेल? काय नाही, तुम्ही मला खूप जास्त प्रेम दिलं. मी कुठेतरी कमी पडली. पण परत जर मला संधी भेटली तर मी त्याचं नक्की सोनं करून दाखवेल. असंच मला प्रेम करत राहा.